भागावरती आसूड मोर्चा आहे, हा आसूड आंदोलन आहे। आता सरांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करून सत्तेमध्ये आलेलं आहे, मला असं वाटलं होतं आणि किंबहुना महाराष्ट्रातले जे सर्व शेतकरी बांधव आहेत त्यांना असं वाटलं होतं की आता या पावसाळी अधिवेशनामध्ये हे महाराष्ट्र सरकार 100% शेतकऱ्यांना न्याय देईल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईल। परंतु दुर्दैवानं दुसरा आठवडा संपलाही, परंतु अद्यापर्यंत सरकारने कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा केली नाही। परंतु या सरकारला मला या ठिकाणी सांगायचंय की या शेतकऱ्यांच्या मतावरती डोळा ठेवून तुम्ही फसवणूक करून या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये गेलात, या विधिमंडळामध्ये गेलात, महाराष्ट्र सत्तेची गादी तुम्ही या ठिकाणी निर्माण केली आहे, घेतलेली आहे। परंतु इतिहास आहे, जेव्हा जेव्हा शेतकरी पेटून उठला, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला देशातला शेतकरी पेटून उठला, शेतकरी बांधव पेटून उठला, या महाराष्ट्राच्या सरकारला, कोणत्याही सरकारला मातीत गाडल्याशिवाय हे सरकार, हे शेतकरी स्वस्त बसत नाहीत। आणि म्हणून या शेतकऱ्याचा अंत पाहू नका। आज सिने सरांनी सांगितलं की आसूड मोर्चा आहे, खरं तर आसूड आंदोलन, आसूड मोर्चा आहे, परंतु भविष्यामध्ये जर या सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर निश्चितपणे हा आसूड सरकारच्या त्या भागावरती मारल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आता आपण पाहिलं, शेतकऱ्याचे राज्याचे मंत्री श्री कोकाटे अनेक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त विधान करतात। 1 रुपयाच्या पिका विम्याचं काय झालं? आता काल परवा एक नवीन जी आर शेतकरी बांधवांना माहित असावं की आता शेतकऱ्यांना माहित असावं की जे नवीन पीक विम्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे, या पीक विम्याच्या घोषणेमध्ये अनेक त्यांनी निकष लावलेले आहेत। आता पूर्वीप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, अनेक निकष आहेत। त्यामुळे या ठिकाणी मला शेतकऱ्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने या सरकारच्या विरोधामध्ये आपला आसूड उगवला पाहिजे, आपल्या भावना तीव्र केल्या पाहिजे, सरकारच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या ज्या स्वतःच्या मागण्या असतील त्या पूर्ण घेण्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे। काल आपण पाहिलं की महाराष्ट्राचे एका शिंदे गटाचे आमदार, त्यांचं काय नाव आहे, संजय गायकवाड, शिंदे गटाचे उघडे ढोंगळे आमदार होते। काल पाहिलं आपण त्यांनी की त्या आकाशवाणीचा जे आमदार निवास आहे, त्या आमदार निवासामध्ये मी आमदार असून मला तू शिडी डाळ दिली काय म्हणून त्या कॅन्टीनच्या एका गरीबाला मारहाण केली। मला या ठिकाणी संजय गायकवाडला प्रश्न विचारायचा आहे, संजय गायकवाडच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला प्रश्न विचारायचा आहे। याचबरोबर त्यांच्या राज्य शासनामध्ये जे लोक सेवेमध्ये आहेत त्यांना मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, संजय गायकवाडची तुम्हाला शिडी डाळ दिसली, संजय गायकवाडची तुम्हाला शिडी डाळ दिसली, परंतु मला या ठिकाणी सांगायचंय, या ज्या जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी असतील, या तालुक्याचे पुरवठा अधिकारी असतील, या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, या जिल्ह्याचे जे जबाबदार लोक आहेत त्यांना मला सांगायचं की आमचे जे शाळेतले लेकरं आहेत, आपण जर आजही पाहिलं की आमचे जे शाळेमध्ये लहान लहान लेकरं अंगणवाडीमध्ये शिकतात, आजही त्यांच्या भातामध्ये ना कांदा असतो, ना टमाटा असतो, ना त्याच्यात मिरची असतो, ना मसाला असतो। आजही ते लेकरं आमचे अशा प्रकारे खात असतात। मग ते अन्न कशा प्रकारचं आहे? ते अन्न कधी संजय गायकवाडच्या बापाने कधी खाल्लं का? संजय गायकवाडच्या कधी लेकरांना खाल्लं का? निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना जे आमदार आहेत अंगणवाडी मधले जर या तांदळाची, या भाताची जर त्यांनी गुणवत्ता मोठ्या प्रमाणात चांगली केली नाही, जर येणाऱ्या काळामध्ये लेकरांची जर खिचडी त्यांना व्यवस्थित भेटली नाही, तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आंदोलन करून जे भात अंगणवाडीमध्ये मिळणार आहे तेच भात आमदाराच्या, खासदाराच्या लेकराबाला खाऊ घातल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आमचं आंदोलन करण्याच्या अगोदर हे सत्ताधारीचे आमदार आहेत, यांनी त्या कॅन्टीन मधल्या गरिबांना मारण्यापेक्षा जे अंगणवाडीतलं साहित्य पुरवत आहेत, ज्या लेकरांना साहित्य पुरवत आहेत, ज्यांना ते कांदा पुरवत नाही, तेल पुरवत नाही, टमाटा पुरवत नाही, मसाला पुरवत नाही, ज्यांना बरोबर साधन पुरवत नाहीत, अशा लोकांच्या खरं तर त्या लोकांना तुम्ही अधिकाऱ्याला मारलं पाहिजे। आमची अपेक्षा आहे की या ज्या आमदार कोणी असतील त्याने त्या लोकांना वट्टीवर आणलं पाहिजे, जेणेकरून लेकरांचं काहीतरी भलं होईल। अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गाराण्यांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत, आणि आता सांगण्याप्रमाणे राजमुरीचा प्रश्न आहे। आता देशातल्या सरकारने जे शेंगोल लावाचा प्रकार पुढे आणला,
हळूहळू या सरकारला कुठेतरी संविधानाच्या बाबतीमध्ये त्यांच्या पोटामध्ये जे निर्माण झालेली भूमिका आहे ती त्यांना हळूहळू बाहेर आणायची आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकर या देशाला संविधान दिलं, लोकशाही दिली, तुम्हाला सर्वांना समानतेचा अधिकार दिला, परंतु या संविधानाला कुठेतरी छेद पाणी देण्याचं काम या देशातल्या मोदी सरकारचा चालू आहे. बांधवा, या महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या सरकार त्याला जबाबदार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते, शेतकरी बांधव या सर्वांनी आपापल्या प्रश्नावर संविधानासाठी आणि आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र झालं पाहिजे. आज सर्वजण आपण या ठिकाणी आलात, आंदोलनाला बळकटी देण्याचं काम केलं. हा सर्वांचं आपलंच आंदोलन आहे आणि